अभिनेता श्रेयस तळपदेला डिसेंबर 2023 मध्ये हृदयविकाराचा झटका आला. शूटिंगवरून घरी परतल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला आणि लगेचच त्याच्यावर उपचार झाले. त्यानंतर काही महिन्यांनी श्रेयस पुन्हा कामावर रुजू झाला. पण त्याच्या मनात या गोष्टीबद्दल आता खूपच भीती आहे. म्हणून सेटवर सुद्धा तो स्वतःची काळजी घेताना दिसतो. नुकतंच त्याने लेहरेन रेटोला मुलाखत देताना त्याच्या हार्ट अटॅकचं कारण सांगितलं. तो म्हणाला, मी धूम्रपान करत नाही, सारखं मद्यपान सुद्धा करत नाही, महिन्यातून एकदा किंवा लिमिटमध्ये मी ड्रिंक करतो, तंबाखू खात नाही. हृदयविकाराचा झटका आला तेव्हा माझं कोलेस्ट्रॉल निश्चितच थोडं जास्त होतं, पण आता माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. औषधं आणि योग्य उपचारांमुळे आता कोलेस्ट्रॉल लेवलवर आलंय. मला डायबिटीज, ब्लड प्रेशर असा कोणताही त्रास नाहीये. त्यामुळे मला अचानक हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? लसीकरणामुळे तुला हृदयविकाराचा झटका आला का, यावर श्रेयस म्हणाला, आरोग्याची एवढी काळजी घेऊन हार्ट अटॅक आला, त्यामुळे मला वाटतं खरंच यामागे काहीतरी दुसरं कारण असू शकतं. मी या थिअरीला नक्कीच नाकारू शकत नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर मला जास्त थकवा जाणवू लागला होता. कदाचित लसीकरण किंवा कोविडमुळे सुद्धा मला हा त्रास झाला असेल, हे आपण नाकारू शकत नाही. आता कोविड की लसीकरण हे नेमकं कशामुळे झालंय याची मला कल्पना नाही, पण नक्कीच हार्ट अटॅकचा या दोन्हीपैकी एका गोष्टीशी संबंध आहे. आपण सगळ्यांनीच त्या कंपनीवर विश्वास ठेवला. आपण आपल्या शरीरासाठी कोणती लस घेतली, त्यात काय होतं हे आपल्याला माहीत नाही, ही गोष्ट खूपच दुर्दैवी आहे. कोविडच्या आधी आपण अशा घटना ऐकल्या नव्हत्या. त्यामुळे त्या वॅक्सिनमुळे आपल्या शरीरात नेमका काय बदल झाला हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. अटॅकचं कारण कोविड आहे की लस हे मी ठामपणे सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे ठोस पुरावे नाहीयेत. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.